नक्कीच सुंदर असं आयोजन आणि सर्वप्रथम मी या ग्राउंडचं जे हे बोलीन की ग्राउंड एकदम दोन्ही ग्राउंड फारच सुंदर होते. कारण की आमच्या मुंबईला कदाचित जर असा सुंदर आउटफील्ड नक्कीच मिळणार नाही. त्याच्यामुळे आमच्या सगळ्या प्लेयर्सना नक्कीच प्रत्येक टीमच्या प्लेयर्सना नक्कीच मजा आली असेल. त्यासाठी आयोजकांचे खरंच धन्यवाद. आणि त्यांची राहण्याची सोय तसेच जेवणाची थोडंसं आम्हाला मुंबईच्या लोकांना जरा ते तिखट असं जेवण झालेलं आहे तरी ठीक आहे. पण सुंदर असं जेवण आणि सुंदर खरंच फारच सुंदर. ठीक आहे, बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. आयोजनाकडनं एक सांगतोय की आपण इथं आलात, जळगावचं जे प्रसिद्ध खाद्य आहेत जे विविध ते आम्ही देण्याचा प्रयत्न करत होतो. त्यात थोडं तिखट मीठ जास्त झालं असेल त्याबद्दल सॉरी, पण यापुढं ही काळजी घेतली जाईल. थँक्यू. वेल डन. मुंबई संघ सहभागाबद्दल धन्यवाद. थँक्यू. पुढील सामना सांगली विरुद्ध परभणी. परभणी संघाचे फलंदाज येत आहेत. मला मुंबई आणि कोल्हापूर दोघे संघांचं खरंच कौतुक करायचं आहे आणि अभिनंदन पण करायचं आहे. हा जो सामना झाला स्पर्धेतील सर्वात जास्त खेळीमेळीचा सामना हा झालेला आहे, सर्वात जास्त खेळीमेळीचा. आणि पुढील सर्व सामने असे होत ही मी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो. सर्व सामने असे होत, सर्वात चांगला खेळीमेळीचा सामना. आणि परभणी आणि सांगली, अटेन्शन प्लीज. आपण सहकारी आहोत, या भावनेचा आपण आदर करायचा आहे. द्वेषाने खेळा, द्वेषाने खेळू नका, सर्वांना विनंती आहे. आणि अंपायरचा डिसिजन हा लास्ट डिसिजन असेल. आयोजक समितीचा कोणालाही तिथं बोलवायचं नाही. अंपायरने जो डिसिजन घेतलेला असेल तो फायनल असेल. दोघी संघांनी हे लक्षात ठेवायचं आहे. थँक्यू. सोलापूर परभणी संघामध्ये हा सामना खेळवला जात आहे. जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण संस्था जळगाव आयोजित कोर्ट प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेचा आज अंतिम दिवस. क्वार्टर फायनल मैदानावरती रंगतो आहे. यानंतर 2 सेमीफायनल आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. पहिलं षटक सुरू असेल. यावेळी खोलवर टप्प्यावरचा चेंडू होता. आखूड टप्प्यावरचा चेंडू. बॅटची कडा मात्र यावेळेस होती, परंतु यष्टीरक्षकापासून थोडासा अंतरावर राहिला चेंडू. निर्धाव. हलक्या हाताने खेळून काढलाय. शॉर्ट पेसला चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होतोय गोलंदाजांकडून. निश्चितच समोर ठेवल्यानंतर चेंडू खेळण्यासाठी थोडासा परिस्थितीमध्ये कठीणाई पाहायला मिळते आपल्याला गोलंदाजाच्या. आणि त्याच टप्प्यावरची गोलंदाजी
निश्चितच गोलंदाजांना एक परिस्थितीमध्ये कठीणाई प्राप्त करते। या चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न, झेल, मात्र थोडस हाफ चान्स जरूर होता। बघूयात, परंतु यावेळी मात्र फलंदाज परत आहेत। बघूया, तिसऱ्या पंचाकडे अपील मात्र केली आहे। विनंती असेल परभणी संघाच्या तिसऱ्या पंचाकडे अपील केली आहे। धाव बाद। बघूया तिसऱ्या पंचांचा काय निर्णय येईल। यावेळी सामना रंगतो आहे सांगली सुपर किंग आणि परभणी पॅन्थर संघामध्ये आणि पंचांचा इशारा आला आहे आउट। मोठा झटका लागतो, पहिला झटका, पहिला गडी परभणी पॅन्थर संघाच्या। निश्चितच फलंदाजांना त्यावेळीच कळालं होतं की मी बाद आहे आणि परत ते तंबूच्या आश्रयाला निश्चितच या छोट्याच्या चुकीमुळे या ठिकाणी आपला गडी स्वतःचा बाद व्हावा लागलाय। परभणी पॅन्थर संघाचा 2 धावा, 1 गडी बाद। हा चेंडू सर ते थ्रो कोणी केला होता? प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडूवरती झाला होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत। षटक समाप्त होईल। पहिला षटक समाप्तीनंतर धावसंख्या 3 धावा। या चेंडूवरती कव्हर्स मध्ये हलक्या हाताने खेळून काढला, 1 धाव। डीप कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी इन ॲक्शन पाहायला मिळेल। आपण बघता हा जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण संस्था जळगाव आयोजित कोड प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेचा आज अंतिम दिवस आहे। स्टेप डाऊन करून मारण्याचा प्रयत्न, कव्हरच्या डोक्यावरना चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल करतोय। डीप कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी इन ॲक्शन, निश्चितच चांगली बेकी पाहायला मिळाली। 2 धावा अर्जित करताय दोन्ही फलंदाज।
रत्नाकर सूर्यवंशी आहेत फलंदाज. एक पुन्हा खोलवर टप्प्यावरचा चेंडू ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतोय. खोदून काढला. एकच धाव या चेंडूवरती असेल. एक मोठी धावसंख्या करण्याची आवश्यकता परभणी पॅन्थर संघाला मैदानावरती करावी लागेल. एका बाजूने सांगली सुपर किंग आहे तर एका बाजूने परभणी पॅन्थर्स. यावेळी वेगवान चेंडू क्रॉस पॉईंटने खेळण्याचा प्रयत्न परंतु सरळ जाऊन आदळतोय शरीरांवरती. कोणत्याच प्रकारची धाव या चेंडूवरती नाही. 2 षटक समाप्त. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 8 धावा 1 गडी बाद परभणी पॅन्थर्स यावेळी आहे. बघूयात कोण असतील गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर प्रशांत माने आहेत गोलंदाजी मार्कवर. तिसरं षटक. पॉवर प्ले मात्र सुरुवात विस्फोटक तशा प्रकारची झाली नाही आहे परभणी पॅन्थर संघाकडून. या चेंडूवरती मात्र संधी मिळाली आणि संधीचं सोनं करत येतोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी हा फटका. रत्नाकर सूर्यवंशी यांच्या फळीमधून आलाय चौकार. धावसंख्या 12 धावांवरती जाऊन पोहोचेल. यावेळी मात्र अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. मोठा सामना आहे. यानंतर हा सामना जिंकल्यानंतर आपण लगेचच सेमीफायनल मध्ये दाखल होता. पुन्हा एक कव्हर्स पॉइंट मध्ये खेळून काढा. एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता. यावेळी जो चौकार आला तो चेंडू मात्र थोडासा आखूड हा पिच पाहायला मिळाला. त्या अभावी संधी एक प्रतीक्षा करून फटका खेळला गेला होता. रत्नाकर सूर्यवंशी यांच्या माध्यमातून 4 धावा त्यावेळी आल्या होत्या. याच एका धावेची धावसंख्या 13 धावांवरती. एक पुन्हा खोलवर टप्प्यावरचा चेंडू. चेंडू इन गॅप. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी संघाचे कर्णधार आहेत शिवानंद. यावेळी या चौकारांची धावसंख्या 17 धावांवरती जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक 3 सुरू आहे. प्रशांत माने पुन्हा एकदा सज्ज. या चेंडूवरती फटका आणि निश्चितच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते डीप कव्हर पॉइंटला परंतु क्षेत्ररक्षकापर्यंत थोडासा समोरच्या दिशेला हा चेंडू टप्पा यावेळी पडला. नाहीतर झेलबाजीची संधी चालून आली होती. पुन्हा हलक्या हाताने कव्हर्स मध्ये खेळून काढलाय. 1 धाव. यावेळी मात्र दिशाहीन चेंडू. वाईटच्या स्वरूपाचा हा चेंडू असेल. धावसंख्या 20 धावा. शेवटच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय स्टेप डाऊन करून आणि बॅटची कडा लागतो आहे. दुसऱ्या गड्याचा पतन परभणी पॅन्थर संघाला. थँक्यू डीजे. विनंती असेल जे अतिरिक्त खेळाडू मैदानावरती पाणी घेऊन गेले आहेत. धावसंख्या 20 धावा 2 गडी बाद.
कृपया 5 षटकानंतरच आपल्याला मैदानावरती ड्रिंक्स घेऊन जाण्याची अनुमती असेल, याचा कृपया अतिरिक्त खेळाडूंनी दक्षता घ्यायची आहे. आज आपल्याला यानंतर 4 सामने खेळवायचे आहेत. त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असेल. वेळेचा या ठिकाणी आज दुरुपयोग होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. अभिजित शेटे आले आहेत गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज 4थं षटक घेऊन. रत्नाकर सूर्यवंशी ऑन स्ट्राईक आहेत. धावसंख्या 20 धावा, 2 गडी बाद. षटक क्रमांक 4 प्रगती पदावरती. पहिल्या चेंडूवरती फटका मात्र चांगला असेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मिड विकेटला. एकच धाव. लोअर फुल टॉस लेन चा चेंडू हा अभिजित शेटे यांचा. 1 धाव. यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होतो आहे. मोठी फटकेबाजी करावी लागेल परभणी पॅन्थर संघाला. 1 धावसंख्या, धावांचा डोंगर उभा करावा लागेल. जर बघितला तर फलंदाजीचे पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. यावेळी इनसाइड आउट फटका. क्षेत्ररक्षणामध्ये प्रयत्न मात्र पाहायला मिळाला, परंतु येतोय षटकार. राजमोहिन शेख. पुन्हा मोठा फटका. यावेळी फटका चुकलाय. चेंडू हवेमध्ये ताज मोहीन शेख यांचा किती महागडा ठरेल हा झेल बघण्यास हरकत नाही. समोरचे काही क्षण आपल्याला सांगतील याचं की हा झेल किती महागडा ठरेल. याही वेळी कव्हर्स पॉइंट मध्ये फटका चांगला असेल. डाऊन दी ग्राउंड. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफील्ड आणि निश्चितच येतोय चौकार. 4 धावांसाठी. धावसंख्या या चौकारांशी जाऊन पोहोचली आहे 33 धावा, 2 गडी बाद. शेवटचा चेंडू फुल टॉस लाईनचा चेंडू हलक्या हाताने चेंडू हवेमध्ये. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. षटक क्रमांक 4 समाप्त झालाय. धावसंख्या 34 धावा, 2 गडी बाद. परभणी पॅन्थर्स यावेळी आहे. सांगली सुपर किंग, परभणी पॅन्थर्स दोन्ही संघामध्ये सामना खेळवला जात आहे. क्वार्टर फायनल हा सामना असेल. जो संघ जिंकेल तो दाखल होईल सेमीफायनल मध्ये. जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण संस्था जळगाव आयोजित कोड प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेचा आज अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसामध्ये आपल्याला खूप मोठे सामने बघायला मिळतील. विजय पाटे यांचा पहिला चेंडू कव्हर्स मध्ये हलक्या हाताने खेळून काढलाय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव या चेंडूवरती ताज मोहीन शेख यांच्या बळीमधून. विजय पाटील यांनी या स्पर्धेमध्ये खूप प्रभावित केलं आहे. त्यांच्या गोलंदाजीतून हॅट्रिक सुद्धा संधी चालून आली होती त्यांच्याकडे. मागच्या सामन्यामध्ये पुन्हा एक खोलवर टप्प्यावरचा आखोड टप्प्यावरचा चेंडू. 1 धाव. एकेरी आणि दुहेरी धावेनिशी धावसंख्या पुढे सरकवण्याचा प्रयत्न.
धावसंख्या 36 धावा. पुन्हा एक वेगवान चेंडू होता, हलक्या हाताने चेंडू वरती कट केलाय. एकच धाव. रत्नप्रभाकर सूर्यवंशी यांचा हा फटका चेंडू वरती कट केलाय. क्षेत्ररक्षक धाव करता आहेत. एक धाव या चेंडूवरती. आज मात्र ताज मोहीन शेख यांची पडी बोलली पाहिजे, धावा केल्या पाहिजेत, कारण जर बघितला तर क्वार्टर फायनल मोठा सामना त्यांच्यासाठी निर्भर करेल या सामन्यामध्ये खेळण्यासाठी. विजय पाटील यांचा चेंडू, एक आखो टप्प्यावरचा चेंडू, त्यावरती प्रतिउत्तर येतोय डाऊन दी ग्राउंड चौकार. 4 धावांसाठी. पाच षटक समाप्तीनंतर धावसंख्या 43 धावा, 2 गडी बाद. परभणी पॅन्थर्स यावेळी आहे. या चेंडूवरती मोठा फटका, 6 धावा येत आहेत. यावेळी या बॅटची कडा होती, संधी होती अमन जमादार यांच्याकडे, परंतु झेल सुटतोय. प्रयत्न मात्र पूर्णपूर होता. चांगला चेंडू होता. एकच धाव या चेंडूवरती अर्जित केला जाईल.
धावा संख्या 51 धावा, 2 गडी बाद. परभणी पॅन्थर्स सद्यस्थितीमध्ये असेल. एक प्रहार, यावेळी फटका चांगला आहे, चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. ताज मोहीन शेख यांच्या पडीमधून येतोय षटकार. 6 धावांसाठी आज मात्र त्यांची पडी बोलते आहे आणि बोलायलाच निश्चितच लागेल मैदानावरती, कारण जर बघितलं तर मोठा सामना असेल आणि दोघांसाठी विजय महत्वपूर्ण ठरेल. यावेळी इनसाइड आउट फटका, चेंडू बॅक टू बॅक बाउंड्रीज येत आहे. ताज मोहीन शेख यांच्या पडीमधून षटकार आणि यावेळी येतो षटक समाप्त. सहा षटक समाप्तीनंतर धावसंख्या 61 धावा, 2 गडी बाद. परभणी पॅन्थर्स एकेकाळी असं वाटलं होतं थोडासा दबाव, परंतु मैदानावरती दाखल झाले ताज मोहीन शेख. दबाव रिलीज, खांद्यावरचा दबाव हलका करता आहेत आणि आवश्यकता सुद्धा होती या फटकेबाजीची. सन्मानजनक धावसंख्येकडे निश्चितच वाटचाल करेल परभणी पॅन्थर्स. या मैदानावरती धावसंख्या तुम्हाला तेवढी करावी लागेल. प्रशांत माने आहेत गोलंदाजी मार्कवर. 7वं षटक असेल. एका आखो टप्प्यावरचा चेंडू, धाव बाद, डायरेक्ट हिट. बघूया आता ताज मोहीन शेख डायरेक्ट फेकी यष्टींवरती असेल, बघूयात. तिसऱ्या पंचांचा निर्णय नॉट आउट असेल. एक धाव अर्जित केली गेली त्या चेंडूवरती. चेंडूवरती यावेळी कट केला ताज मोहीन शेख यांच्या पळीमधून. पुन्हा येतोय एक चौकार 4 धावांसाठी. आज मात्र त्यांची फळी बोलते आहे. आज मात्र धावसंख्या 66 धावांवरती. एक धाव घेतली गेली आहे कव्हर्स पॉइंट मध्ये.
धाव घेण्याचा प्रयत्न परंतु सरळ जातोय कव्हर्स पॉइंटच्या हातामध्ये. निर्धाव असेल हा चेंडू. 2 चेंडू शेष असतील. यावेळी स्लॉट मध्ये चेंडू आणि चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी रत्नाकर सूर्यवंशी. सात षटक समाप्तीनंतर धावसंख्या 73 धावा, 2 गडी बाद. परभणी पॅन्थर्स यावेळी आहे. यावेळी या चेंडूवरती येतोय षटकार. ताज मोहीन शेख यांच्या पडीमधून षटकार येतो. याही वेळी फटका डाऊन दी ग्राउंड. सीमारेषा पलीकडे 4 धावा. आणि या चौकाराची आणि यावेळी चौथा षटका परभणी पॅन्थर्स संघाला.
यावेळी या चेंडूवरती चौकार येतोय, धावसंख्या चौकारांशी जाऊन पोहोचेल. 88 धावा, 88 रन्स. हा चेंडू मात्र दिशाहीन चेंडू, वाईट स्वरूपाचा एक अवांतर धाव त्याला जोडली जाईल. 2 अतिरिक्त धावा.
100 धावा पूर्ण. यावेळी ताज मोहीन शेख यांच्या एका विस्फोटक फलंदाजीच्या बळावरती धावसंख्या करू शकला परभणी पॅन्थर्स. एकेकाळी असं वाटलं होतं की दबावामध्ये आहे, परंतु त्यावेळी संघाचे पालनहार संकट मोचन मैदानावरती दाखल झाले आणि लगेचच धावांमध्ये आपल्याला बढती पाहायला मिळाली आणि 106 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. राजांचं शिलेदार आम्ही, आमच्या रक्ताचा रंग एकाच, भगवा. डीजे विनंती असेल रायगड आणि जळगाव जंबोज. जळगाव जंबोजचे कर्णधार आणि रायगड जिल्हा न्यायालयीन संघाचे कर्णधार कृपया टॉस का बॉसच्या जवळ यायचंय. जळगाव जंबोजचे कर्णधार आणि रायगडचे कर्णधार कृपया टॉस का बॉसकडे यायचंय. सांगली जिल्ह्याला जिंकण्याकरिता 107 धावांचं टार्गेट देण्यात आलेलं आहे परभणी संघाकडनं. परभणी संघाने त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. बॉल फेकून द्या, इकडे फेका, इकडे. तुमचा आहे का? मग ठेवून द्या ना, बाहेर ठेवा डायरेक्ट. रायगड संघाचे कर्णधार पाहुणे उन्हात तापतायत, लवकर चला. चला, जळगाव जंबोचे कर्णधार जळगाव संघाचे विस्फोटक फलंदाज चेतन चव्हाण, तसेच रायगडचे हेमंत आंबेडकर टॉस का बॉससाठी उपस्थित झालेले आहेत. आमचे सहकारी निलेश सूर्यवंशी, श्याम शिंदे, विलास भालेराव, संदीप बोंडे आणि मी स्वतः असे आहोत. चलो, टॉस का बॉस श्री भालेराव हे सांगतील. कोण बोलणार? जळगाववाले कॉल करतील.
हा हा नाही नाही तसं नाही हे पहा, हे हेड आहे एक मिनिट रायगड संघ एक मिनिट काय वाटतं जळगावच्या आयोजनाबद्दल दोन शब्द. सर्वप्रथम जळगाव जिल्हा न्यायालय कर्मचारी क्रीडा व कल्याण संस्था जळगाव यांच्या प्रथमच आभार मानतो. आम्ही सुरुवातीला आमची टीम म्हणजे दरवर्षीप्रमाणे येत नव्हती, यंदा आम्ही पहिल्यांदा प्रथमच या सहभाग घेतला आणि जळगाव न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण संस्था जळगाव अतिशय खेळीमेळीचे वातावरण आणि आयोजनचे अतिशय आणि उत्कृष्ट मार्गदर्शन आणि अतिशय सामने ओके. जेवणाबद्दल काही. सुरुवातीला पहिल्या दिवशी तक्रार होते, नंतर 2 दिवस अतिउत्तम. थँक्यू. बॉलिंग जळगाव जंबोजने फलंदाजीचा निर्णय गोलंदाजीचा निर्णय घेतलाय नाणेफेक जिंकून. काय वाटतं आपल्याला कुठपर्यंत थांबवणार जळगाव जंबोजला. आमची बॅटिंग आहे ना. यस सर. जास्तीत जास्त आम्ही 10चा स्कोर करू. सॉरी 10 करू. जास्तीत जास्त धावांचा प्रयत्न करणार. बेस्ट ऑफ लक रायगड आणि बेस्ट ऑफ लक जळगाव जंबोज ऑल्सो. पुढचं समालोचन आमचे सहकारी मित्र श्री अनिकेत करतील. अगदी मनापासून तनापासून बेंबीच्या देठापासून ते आपली कॉमेंट्री करतात. उत्कृष्टपणे टोलवलेला हा षटकार आणि या षटकार बरोबर सांगली संघाने आपले इरादे स्पष्ट केलेले आहे. ते कोणत्याही परिस्थितीत परभणी संघास आपल्यावर हवी होऊ देणार नाही. परभणी संघ बघूया काय करतं ते. ठाकूर सरांच्या मार्गदर्शनाखाली हा परभणी संघ हा क्वार्टर फायनलचा सामना ऑफ स्टंपच्या बाहेर स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न. मोठी अपील निर्धाव चेंडू आणि याचबरोबर पुढचं समालोचन करतील श्री अनिकेत. थँक्यू. धन्यवाद सर. या चेंडूवरती कट केला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत ताज मोहीन शेख. एकच धाव या चेंडूवरती असेल. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार आला, माफी असावी आणि एक धाव घेतली आहे. धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 13 धावा. या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, थोडासा मिसफील्ड पाहायला मिळाले. एक धाव. याच एका धावीने धावसंख्या 14 धावा. 107 धावांचं आव्हान सोलापूर सुपर किंग्स संघासमोर असेल. सुरुवात विस्फोटक होते आहे दोन्ही सलामीच्या फलंदाजाच्या माध्यमातून. या चेंडूवरती फटका, मात्र कव्हरच्या डोक्यावर येतोय चौकार. संधी मात्र, परंतु चेंडू अभिजित शेठ हे
पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या 18 धावा, बिनगडी बाद. सोलापूर सुपर किंग असेल. सोनाजी तिडके आले आहेत नवीन गोलंदाज दुसरं षटक घेऊन आणि बंडू मिसाड यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून काल सुद्धा आपल्याला मोहित केलं होतं. बंडू मिसाड यांनी पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं जात आहे. येतो आहे षटकार. या चेंडूवरती हलक्यात आणि एक धाव. धावसंख्या 25 धावांवरती. यावेळी फटका स्वतःला रूम देऊन खेळला. हा फटका सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. पुढील चेंडू मात्र एक अतिशय अचूक टप्प्यावरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न यावेळीही झाला होता अभिजित शेट यांच्या बडीमधून, परंतु फडी आणि चेंडूचा कोणता संपर्क नाही. निर्धाव. याही चेंडूवरती मोठा फटका. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. कव्हर्स पॉइंटच्या डोक्यावर षटकार. दोन्ही बांधव पंचाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि बाद. मोठा झटका अभिजित शेटे यांच्या रूपामध्ये लागतोय.
यावेळी पुन्हा मोठा फटका, चेंडू पलीकडे, षटकार. राजांचं शिलेदार आम्ही, आमच्या रक्ताचा रंग एकाच, भगवा. दोन षटक समाप्तीनंतर 38 धावा. माफी असावी. 46 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. 47 धावा. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकाचा. आणि यावेळी या त्रिफळाचीत मोठा झटका. भूषण ठाकूर तीन षटक समाप्तीनंतर धावसंख्या 47 धावांवरती 2 गडी बाद. तिसरा षटक समाप्त झालाय. चौथं षटक बघूया आता. 42 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता. यानंतर कोणता अतिरिक्त खेळाडू 5 षटक झाल्याशिवाय मैदानावरती ड्रिंक्स घेऊन जाणार नाही, याची दक्षता घ्यायची आहे. शिवाजी चोपडे आले आहेत. नवीन गोलंदाज विजय पाटील नवीन फलंदाज दाखल होतील. पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न सरळ जातो आहे यष्टिरक्षकाकडे. निर्धाव. धावसंख्या स्थिर असेल 47 धावांवरती. पुन्हा एका खोलवर टप्प्यावरचा चेंडू. यावेळी झेल सुटतो. संधी होती आणि संधी मात्र सुटते आहे. एक सोपा झेल, परंतु झेल सुटलाय. 47 धावा धाव फलकावरती. बंडू मिसाळ ऑन स्ट्राइक. या चेंडूवरती खेळून काढला डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. एक धाव. धावा संख्या 48 धावा. दोन चेंडू शेष. हलक्या हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव.
शेवटचा चेंडू चौथ्या षटकाचा. पुन्हा एक वेगवान चेंडू, यावेळी सरळ वेध घेतो शरीराचा. बघूया आता धाव घेण्याचा प्रयत्न जरूर, परंतु नकार. योग्य वेळी दिला. षटक समाप्त झाला. 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 49 धावा, 2 गडी बाद. सांगली सुपर किंग असेल. मोहनसिंग ठाकूर आले आहेत नवीन गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न आणि सफल यश प्राप्त होत आहे. अमन जमादार आले आहेत नवीन फलंदाज. मोहनसिंग ठाकूर यांच्या पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद करतायत. त्यांच्या कोट्यामध्ये तिसरा झटका लागलाय सांगली सुपर किंग संघाला. पहिल्या चेंडूवरती मात्र संधी, परंतु डोक्यावरचा चेंडू निर्धाव. 5वा षटक सुरू आहे. 49 धावा, चौथी चेंडू, 58 धावांची आवश्यकता. मोठा फटका अमन जमादार यांच्या बडीमधून खातं ओपन करता आहेत षटकारांनीशी. विस्फोटक फलंदाज. पंचावन्न धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पंचाकडे अपील जरूर झाली आहे. दोघेही ऑन फील्ड पंच दोन्ही बंधू आहेत, रक्ताची नाते.
मोठा झटका लागलाय सांगली सुपर किंग संघाला. अमन जमादार मोठा मासा गडाला. पंचावन्न धावांवरती धावसंख्या स्थिर असेल. दुसरा झटका लावलाय मोहनसिंग ठाकूर यांनी सांगली सुपर किंग संघाला. अनुभवी गोलंदाज आहेत. यावेळी पुन्हा हातामध्ये चेंडू. तिसरा गडी बाद या षटकामध्ये मोहनसिंग ठाकूर. छा गए गुरु. मोहनसिंग ठाकूर ज्यांच्या हातामध्ये या संघाची दारोमदार आहे, सूत्रे आहेत. परभणी पॅन्थर संघाचे आधारस्तंभ मैदानावरती खेळ करता आहेत. तिसरा गडी बाद केला या षटकामध्ये. 5 गडी बाद 55 धावेंवरती सांगली सुपर किंग. राकेश तदालगी आले आहेत. शेवटचा चेंडू या 5व्या षटकाचा. आवश्यकता 31 चेंडू आणि 52 धावांची. एक सुरेख टप्प्यावरचा चेंडू. षटक समाप्त झालाय. 5 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 55. 5 गडी बाद. सांगली सुपर किंग यावेळी संकटामध्ये सापडला आहे. जखडून ठेवलं होतं या षटकामध्ये मोहनसिंग ठाकूर यांनी. मात्र 6 धावा आल्यात आणि 3 गडी बाद. 3 मोठे गडी बाद केले आहेत 5व्या षटकामध्ये. शिवाजी चोपडे यांचा पहिला चेंडू. स्क्वेअर कट मात्र चांगला असेल. चेंडू डाऊन दी ग्राउंड सीमारेषा पलीकडे. विजय पाटील यांच्या पडीमधून येतोय हा चौकार. हलक्या हाताने याही वेळी अपील मात्र झाली होती. निर्धाव चेंडू असेल. षटक क्रमांक 6. 28 चेंडू 47 धावांची आवश्यकता. माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश
श्री फडसाहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी यावेळी चेंडू थोडा वेळ हवेत होता. आदरणीय फड साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्याबद्दल जिल्हा न्यायालयीन कर्मचारी त्यांचं स्वागत करीत आहेत. काय माहिती झाली. धावा संख्या 65 धावा 6 षटक समाप्तीनंतर यावेळी चांगला चेंडू होता. पडल्यानंतर खालच्या दिशेने आलेला चेंडू निर्धाव असेल. 22 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. पुन्हा या चेंडूवरती कोणत्याच प्रकारची धाव नाही. यावेळी मोठा फटका चेंडू सीमारेच्या पलीकडे 6 धावांसाठी. या चेंडूवरती पुन्हा मोठा एकोणाव चेंडू 30 धावांची आवश्यकता. राकेश यांच्या पडीमधून मोठा फटका 2 बॅक टू बॅक सिक्सेस पाहायला मिळाले.
एक पुन्हा मोठा अरे बिस्तर पे लेटा दो गद्दे का क्या काम है मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है ये अठरा चेंडू 24 धावांची आवश्यकता 18 चेंडू 24 धावा अरे मैं क्या बोला गाने उसमें डीजे का साउंड आ रहा यूट्यूब पे बंद कर दो गाने का यावेळी चेंडू इन गॅप असेल बघूयात परंतु जातो आहे चौकार 17 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता 17 चेंडू 20 धावा सोळा चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असेल पुन्हा एक वेगवान चेंडू वेध घेतोय सरळ शरीरावरती निर्धाव असेल पंधरा चेंडू 19 धावा एक खोलवर डब्याचा चेंडू डाऊन दी ग्राउंड चेंडू सरळ जातोय चौकार चौदा चेंडू 15 धावांची आवश्यकता राकेश ऑन स्ट्राइक आणि यावेळी फटका मारण्याचा प्रयत्न कनेक्ट मात्र तेवढा चांगल्या प्रकारे चेंडू झाला नाही एकच धाव 13 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू निर्धाव षटक समाप्त झालाय आवश्यकता 12 चेंडू 14 धावांची बारा चेंडू 14 धावांची आवश्यकता पहिला चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न बघूया चेंडू इन गॅप आणि येतोय चौकार
यावेळी पुन्हा मोठा फटका, चेंडू पुन्हा जातोय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. चार धावांची आवश्यकता. 10 चेंडू 4 धावा. एक धाव या चेंडूवरती अर्जित करता आहेत, मात्र 3 धावांची आवश्यकता सांगली सुपर. हा सामना मात्र 1 धावांची आवश्यकता. एक धाव दूर सांगली सुपर किंग आपल्या विजयापासून. आणि मोठा फटका, चेंडू हवेमध्ये आणि झेलबाद. विजय पाटील. गणेश पर्वे आले आहेत, अन्सार मोलाने आहेत, माफी असावी. एक धाव दूर. आणि सामना जिंकलाय सांगली सोलापूर संघाने. खूप खूप शुभेच्छा.